कसे आहात सर्वजण? आपण तर आज काही मजेतच नाही आहेत. कारण का, मी नेहमी म्हणते ना मजेत असताल असं. परंतु आज आपण काही मजेत नाही आहे. कारण का, काल काश्मीरमध्ये जो अतिरेकी हल्ला झाला त्याच्यामध्ये बरेचसे लोक मृत्युमुखी पडले आणि त्यामुळे सर्वांना फार दुःख झालेलं आहे. ओके, एक गाणं बोलते मी. गाणं म्हणजे एक आहे ते कडवंच बोलते. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम, हिंदी है हम, हिंदुस्तान हमारा. तर असं आहे बघा, कुठलाच धर्म, कुठलाच जात, कुठलीच विचार, म्हणजे असं नाही म्हणत की एखाद्याचा तुम्ही खून करा. मजहब नाही सिखाता आपस में बैर रखना. कुठलाच धर्म असू द्या, ही माणसाच्या मनाची वृत्ती घाणेरडी. एवढं मात्र खरं आहे. माणसाचं मन, माणसाचे विचार, माणसाने निर्माण केलेली परिस्थिती, एकमेकाबद्दल असलेले मनात कटुता, यामुळेच हिंदू मुस्लिम हा भेदभाव झालेला आहे. आणि हा आत्ता ह्या अलीकडच्या काळामध्ये जास्त दिसून येतोय. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा एवढं काही नव्हतं. असेल पण आम्हाला काही माहिती नाही. पण एवढं नव्हतं, असं कोणी कोणाला एवढं उठून सुटून असं मारत नव्हतं. दंगे वगैरे होत असतील, पण असं गोळ्या घालणं असं काही होत नव्हतं. काय मिळालं असेल बरं त्यांना? त्या लोकांना काय मिळालं असेल? काय दुश्मनी होती हो त्यांची? ते राहायला कुठं, ते कुठं राहायला, त्यांचा काही संबंधही नव्हता. ते आपले आले होते आपल्या कुटुंबासोबत छान वेळ घालवण्यासाठी, एक आठवण घेऊन जाण्यासाठी. आणि त्यांच्या नशिबात खूप घाण, वाईट आठवण आली. घाण नाही म्हणता येईल, एकदम अशी दुर्दैवी आठवण घडली. काश्मीर म्हटलं की त्यांच्या अंगात आता मनामध्ये एक धडकी भरली असेल आणि भरेल. तर सांगायचं म्हणजे काय की कुठलाच धर्म, कुठलीच जात ही माणसाला मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना. आता तुम्ही हॉस्पिटलला गेला, एखाद्या समजा एकदम तातडीची तुम्हाला रक्ताची गरज आहे. तुमचा एक असं आपण समजू, एक अपघात झालेला आहे, त्या अपघातामध्ये तुमचं फार रक्त गेलेलं आहे आणि तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं नाही ह्यांना ना ह्यांचं हे रक्तगट आहे, ह्या रक्तगटाचं तुम्हाला आत्ताच्या आत्ता एक 4-5 बाटल्या रक्त आणावं लागेल. तर तुम्ही तिथं बघता का की हे हिंदूचं आहे का मुस्लिमचं आहे का कुठल्या जातीचं आहे? नाही. तुम्ही फक्त काय बघता की आपल्याला हे रक्त भेटलेलं आहे आणि ह्या रक्तामुळे आपला पेशंट हा वाचला पाहिजे, एवढी स्वच्छ एक भावना असते तुमच्या मनामध्ये, हो की नाही? मग कुठं गेलो आपलं हिंदू मुस्लिम? आहे का काही? मी तर माणुसकी आणि मानवता हा धर्म मानते. बाकी धर्म पुष्कळ आहेत, धर्म मोजायला गेले तर पुष्कळ आहेत, परंतु मानवता आणि माणुसकी हा सर्वात मोठा धर्म आहे आणि त्याला माणसाने मानलं पाहिजे. तुम्ही मग तुमच्या धर्माचं पालन करा, नका करू, त्याच्यात काही नाही, माहिती का? तर मला हे एवढंच सांगायचं होतं की कुठलाच मजहब नाही सिखाता आपस में बैर रखना. कुठलाच धर्म, कुठलीच जात, कुठलाच असे काही थोडेसे असतील की ते ह्याच्यामध्ये गुरफटलेले आहेत, माहिती का? घटना तशी फारच वाईट, दुर्दैवी, आणि कोणी म्हणजे दुश्मन पण आपल्याविषयी एवढा घाण विचार करणार नाही, एवढा वाईट विचार करणार नाही. ती घटना घडली, घटना घडून गेली, घटना झाली, त्याला 2 दिवस झाले घटना घडून. परंतु आत्ता पण सर्वत्र एकच चर्चा चालू आहे की काश्मीर आणि घातपात आणि त्यांच्या गोळ्या कशा घातल्या आणि कसं निष्पाप जीवांना त्यांनी
कंठस्नान दिलं. हेच सगळीकडे चालू आहे. कुठे पण तुम्ही जा, हेच लोक बोलतात. हे घरात पण आपल्या आलो तर आपण तेच चर्चा करतोय, त्याच्यावरच बोलतोय. आणि आपल्याला मनाला कुठेतरी यातना होतात, नाही का? जरी ते आपले नातेवाईक नसले, कुणी नसले, पण आपले महाराष्ट्रातले होते आणि आपले ह्याचे होते, म्हणजे आपले महाराष्ट्रातले होते आणि आपले होते, म्हणून आपल्याला खूप वाईट वाटते की असं त्यांच्यासोबत घडायला नव्हतं पाहिजे. महाराष्ट्रातले म्हणा, बाहेरचे म्हणा, म्हणजे आपले भारताचे होते आणि भारताच्या लोकांबरोबर ही फार वाईट आणि अत्यंत काळिमा फासणारी दुर्घटना घडली. ना भूतो ना भविष्य अशी ही घटना घडलेली आहे, माहिती का? आणि प्रत्येकाच्या मनाला चटका लावून जाणारी घटना आहे. प्रत्येकाचं मन हेलावून टाकणारी घटना आहे. प्रत्येकाच्या मनात एक दुःख, क्षणभर का होईना, एक दुःखाची भावना येऊन जाते की अरे अरे रे, असं नव्हतं व्हायला पाहिजे. माणूस हेच बोलतो. काय गुन्हा होता त्यांचा? फिरायला तर गेले होते ते, हो की नाही? आणि त्यांच्याकडे काही हत्या नव्हती, म्हणजे हत्यार नव्हतं, काही नव्हतं, असेच होते ते. आणि त्यांना तिथे गोळ्या घालण्यात आल्या. फारच म्हणजे फारच दुर्दैवी घटना आहे. असं कोणाच्याही बरोबर होऊ नये अशीच माझी सदिच्छा आहे. कोणी किती आपलं साथ दुश्मन पण असलं ना, तर त्याला अशा प्रकारे मरण येऊ नये आणि त्यांचा संसार उद्ध्वस्त होऊ नये, हीच माझी देवाजवळ प्रार्थना आहे. धन्यवाद.